मिनिट शांत बसा, 1 मिनिट. त्यांच्याकडनं चुकीचं विधान झालं. हो सागर साहेब खाली बसा, मी बोलतोय असं काय करता. सागर साहेब खाली बसा. हे बघा त्यांच्याकडनं जे विधान झालं ते चुकीचं होतं. आता एखाद्या सदस्याकडनं चुकीचं विधान जर झालं सभागृहात, ऐकून घ्या. तर आपण काय करतो सहसा, आपण ते केलेलं स्टेटमेंट रेकॉर्डवरनं काढून टाकतो. आता बसून घ्याल का, नाही तर तुम्हाला बाहेर पाठवायला लागेल. मला बसून घ्या, नाही तर तुम्हाला बाहेर पाठवायला लागेल. बसून घ्या, खालती बसून घ्या. त्यामुळे नंबर 2, आपण त्या संबंधित सदस्याला दिलगिरी व्यक्त करून सभागृहाची माफी मागायला सांगतो. मी दोन्ही गोष्टी केल्या आहेत. 1 मिनिट थांबा जितेंद्र आव्हाड साहेब, मी या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला आणि विशेष करून आपण जे आता विधान केलेलं आहे त्या संदर्भात मी आपल्याला ही शेवटची संधी देतोय. यापुढे जर का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा या राष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल जर का आपण चुकीचं विधान केलं तर मला नियम 53 खाली तुम्हाला या सभागृहातनं सस्पेंड करायला लागेल. त्यामुळे माझ्यावर अशी पाळी आपण आणू नयेत. माझी परत एकदा आपल्या विनंती आहे, आपण कृपया आता असं काय करताय. त्यामुळे माझी आपल्याला परत एकदा सांगणं आहे की आपण केलेल्या विधानाबद्दल आपण सभागृहाची माफी मागून ही चर्चा पुढे नेऊया. आव्हाड साहेब, हे आपल्या हितात आहे, आपण सभागृहाची माफी मागा. मी तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिलगिरी व्यक्त केली. ज्यांच्या भावना दुखावल्या असतील त्यांची आपण सभागृहाची माफी मागा असे माझे स्पष्ट निर्देश आहेत. थांबा जरा. अध्यक्ष महोदय, आपण सभागृहाची माफी मागावी. मागितली ना सभागृहाची. बसून घ्या, असं नाही चालणार. बसून घ्या, असं नाही चालणार. बसून घ्या. चला आव्हाड साहेब. अध्यक्ष महोदय, मी माफी मागतो. बस ऐका. आता अध्यक्ष महोदय, चला बस. अध्यक्ष त्यांनी सभागृहाची माफी मागितलेली आहे, संपला विषय. चला आता पुढे जाऊया. अध्यक्ष महोदय, मी कोण आहे अध्यक्ष महोदय? नाही, त्यांच्यानंतर कोण आहे? चला